नमस्कार विद्यार्थ्यांनो. कोविड-19 अर्थातच कोरोना या जागतिक महामारीमुळे आपण सर्वजण घरातच आहोत आणि घरातच राहिलं तरच आपण सुरक्षित आहोत. म्हणून घरातच राहूनच आपली कामं आपल्याला करायची आहेत. आता आपण इयत्ता 12वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या विषयांचा अभ्यासही आपल्याला करावा लागणार आहे. तर आपण वळूयात इयत्ता 12वीच्या सहकार या विषयाकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीमध्ये आपण सहकार या शब्दाची संकल्पना, त्याची व्युत्पत्ती, त्याचा इतिहास यापासून सुरुवात करून छोट्या ग्रामीण आणि शहरी स्तरावरती स्थापन होणाऱ्या सहकारी संस्थांची स्थापना कशा प्रकारे केली जाते, त्यांची कार्य कशी आहेत याचा आपण सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. तर यावर्षी आपल्याला सहकारी संस्थेच्या संघटनापासून सहकार क्षेत्रापुढील सध्याच्या काळामध्ये असणारी जी आव्हाने आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचबरोबर सहकारी संस्थांचाही सविस्तररित्या अभ्यास करायचा आहे. तर आता आपण जाऊया आपल्या पहिल्या प्रकरणाकडे, ज्या प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. या प्रकरणामध्ये आपण प्रस्तावना, सहकारी संस्थेची संघटन रचना, त्यानंतर सहकारी संस्थेचे संघटन रचनेमध्ये जे सभासद, व्यवस्थापन समिती, त्यानंतर सहकारी संस्थेचे पदाधिकारी आहेत तर त्यांचा सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या या पहिल्या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. बघा, मागील वर्षी आपण सहकारी संस्था आणि इतर व्यवसाय संघटन यांचा तुलनात्मकरित्या अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे की भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था या संस्थांमध्ये भांडवलाला आणि त्याचबरोबर भांडवलदाराला आणि नफ्याला प्राधान्य असतं. परंतु त्याच संस्थांच्या तुलनेत सहकारी संस्थेमध्ये मात्र सेवेला प्राधान्य असतं आणि त्या ठिकाणी असणारी जी व्यक्ती आहे तिला महत्त्वाचं स्थान असतं. आणि म्हणून इतर व्यवसाय संघटन प्रकारापेक्षा सहकार हा जो व्यवसाय प्रकार आहे हा वेगळा आहे, कारण इथे सेवेला महत्त्व आहे, नफा हा दुय्यम स्थानावरती आहे आणि व्यक्तीला महत्त्व आहे. तर आता या प्रकरणामध्ये आपण सहकारी संस्थेच्या संघटन रचनेचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सहकारी संस्थेची जी संघटन रचना आहे तर ही अशा या पद्धतीनं आहे, ज्यामध्ये ज्याचा प्रमुख पाया जो आहे तो आहे सभासद. त्यासाठीच संस्था स्थापन केली जाते, त्याच्यासाठीच संस्था स्थापन केली जाते आणि त्याच्याच हिताचा विचार या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून सहकारी संस्थेमध्ये सभासद हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तोच मालक आहे. परंतु मालकत्व आणि व्यवस्थापन ह्या दोन्ही गोष्टी इतर संस्थांप्रमाणे इथेही याच्यामध्ये विभक्तीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणून सभासद आपले प्रतिनिधी व्यवस्थापन समितीमध्ये, ज्यांना संचालक मंडळ म्हटलं जातं, तिथे निवडून देत असतात आणि त्यांच्यामधून संचालक मंडळातून पदाधिकारी जे आहेत वेगवेगळे, ज्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांची नियुक्ती केली जाते. आता प्रथमतः आपण अभ्यास करूया सभासदाचा, जो महत्त्वाचा घटक आहे सहकारी संस्थेमध्ये. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि समान उद्दिष्ट असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. ही सहकारी संस्थेच्या स्थापनाची प्राथमिकता जी आहे त्याचा मागील वर्षी आपण अभ्यास केलेला आहे. उदाहरणार्थ, की जेव्हा शहरी भागामध्ये सर्वसामान्य व्यक्तींना घरं घेण्यासंबंधी अडचण असते, जे स्वतः जमीन घेऊ शकत नाही, त्या ठिकाणी घर बांधू शकत नाही, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते आणि म्हणून अशा समान उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात आणि आपली जी घराची गरज आहे ती गरज भागवण्यासाठी गृहनिर्माण संस्था म्हणून सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. आणि मग त्यासाठी पहिली पायरी असते ती आहे सहकारी संस्थेची नोंदणी. हे कार्यक्षेत्रामध्ये येणारे जे निबंधक आहे तर त्यांच्याकडे नोंदणीचा अर्ज करावा लागतो आणि ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे मागील वर्षी की नोंदणीचा जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक आहे ते वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती, ज्यांनाच आपण प्रवर्तक असं म्हणतो, आणि मग त्यांनी अर्जावरती सह्या केल्या जातात आणि मग संस्थेची ज्यावेळेस नोंदणी होते तेव्हा हेच प्रवर्तक प्रथम सभासद म्हणून त्यांना सभासदत्व प्राप्त होत असतं. आणि मग त्यानंतर एकदा संस्थेची नोंदणी झाल्यानंतर जेव्हा ज्यांना सभासद होण्यासाठी ज्या इच्छुक पात्र व्यक्ती आहेत तर त्या प्रवेश फी आणि भांडवलासह सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात. आणि जर
प्रवर्तकांची जी जी सभासद बनले, त्यांनी व्यवस्थापन समिती स्थापन केली, त्यांनी जर त्यांच्या त्या अर्जाला जर मंजुरी दिली तर ती व्यक्ती सभासद होऊ शकते. आणि मग त्यांनी ज्यावेळेस व्यवस्थापन समितीनं त्यांना सभासदत्वाचा निर्णय दिला तर त्या निर्णयाच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत त्यांना सभासदत्वाचा निर्णय कळविला पाहिजे. तर मालक या नात्यानं सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीमध्ये उभं राहणं, त्याचबरोबर त्यांना मतदान करणं, त्यानंतर वार्षिक सभेला उपस्थित राहणं, सभेमध्ये जे वेगवेगळे विषय घेतले जातात तर त्या विषयांच्या चर्चेमध्ये सहभाग घेणं, हे जे अधिकार आहेत तर हे अधिकार त्यांना प्राप्त झालेले असतात. परंतु या ठिकाणी मालक म्हणजे फक्त जो क्रियाशील सभासद आहे तो कसा आहे त्याचा सविस्तररित्या आपण पुढे अभ्यास करूयात, त्यालाच ते अधिकार प्राप्त होईल असं. आता आपल्याला बघायचं आहे ती आहे सहकारी संस्थेची व्याख्या. तर ही सहकारी संस्थेची व्याख्या आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 219 यामध्ये दिलेली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आलेली आहे आणि अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या सामील झालेल्या ज्या व्यक्ती आहे किंवा आता ह्या ज्या व्यक्ती आपण वर बघितल्याप्रमाणे की ज्या प्रवर्तक म्हणून ज्यांनी नोंदणीसाठी अर्ज केलेला आहे त्या व्यक्ती जेव्हा संस्थेची नोंदणी होते तर त्यावेळी त्यांना सभासदत्व प्राप्त होतं. आणि मग त्यानंतर ज्या व्यक्ती संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती, ज्याने काय केलेलं आहे की फॉर्म भरलेला आहे सदस्यत्वासाठीचा आणि म्हणून त्यांना सदस्यत्व प्राप्त करून दिलेलं आहे. ज्यामध्ये आता नाममात्र सभासद असतो बघा. हे नाममात्र सभासद म्हणजे जो फक्त सहकारी संस्थेच्या व्यवहारासाठीचा सभासद झालेला असतो, ज्याला इतर सभासदाप्रमाणे अधिकार नसतात. त्यानंतर जो सहयोगी सभासद असतो जेव्हा सभासदत्व जे संयुक्तिकरित्या केलं जातं म्हणजे 4 जण एकत्र येतात आणि संस्थेची भाग खरेदी करतात तर त्यावेळेस ज्याचा पहिला क्रमांक आहे तो सक्रिय सभासद असतो आणि मग दुसरा, तिसरा आणि 4थ्या क्रमांकावरचा सभासद जो आहे तर तो सहयोगी सभासद असतो. आणि मग हा जो सहयोगी सभासद तो सभासद आहे परंतु इतर सभासदाप्रमाणे ज्याला अधिकार प्राप्त नाही आहेत. आणि त्यानंतर प्राथमिक सहकारी ज्या काही संस्था आहे, कृषी पतसंस्था आहे, त्याच्यामध्ये ठेवीदार असतील ज्यांनी ठेवली आहे संस्थेत, त्यानंतर वित्तीय सेवा आणि त्या सेवांचा उपभोग किंवा इतर सेवांचा उपभोग ज्याने घेतलेले जे उपभोक्ते आहेत तर ते सुद्धा प्रवेश फी भरून त्या संस्थेचे सभासद होत असतात. म्हणजे ही सहकारी संस्था कायद्यामध्ये सांगितलेली सभासदाची व्याख्या आहे. आता आपल्याला पुढे बघायचं आहे ती आहे सभासदाची पात्रता. कोण व्यक्ती जो आहे तर तो सभासद होऊ शकतो. कोणाला सभासद होण्याचा जी प्राथमिक पात्रता जी आहे तर ती त्याच्याकडे आहे. असा कोण आहे ते आपण आता बघूया. त्यातलं पहिलं जे आहे ते आहे सज्ञान व्यक्ती. सज्ञान व्यक्ती जी आहे तर ती सज्ञान व्यक्ती सभासद होऊ शकते. सज्ञान व्यक्ती कोण तर सज्ञान व्यक्ती म्हणजे जिनं आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या जी सक्षम आहे तिला सभासद होता येतं. म्हणजे या ठिकाणी मानसिकरित्या सक्षम असणं आणि वयाची 18 वर्ष पूर्ण करणं ह्या दोन ज्या गोष्टी आहेत तर त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जे वेड्या व्यक्तीला सभासद होता येणार नाही आहे. आणि त्याचबरोबर कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे जी करार करण्यास जिला बंदी करण्यात आलेली नाही आहे अशी जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला सभासद होता येतं. म्हणजे एखादा गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला त्या कायद्याने करार करण्यात बंदी घातलेली आहे म्हणजे तो त्या ठिकाणी सभासद होऊ शकत नाही. म्हणून भारतीय करार कायद्याप्रमाणे जो व्यक्ती सभासद होण्यास पात्र आहे त्या व्यक्तीला सभासद होता येतं. त्यानंतर दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे कार्यक्षेत्रात वास्तव्य. ज्याला सभासद व्हायचं आहे संस्थेचं तो संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये निवासी असला पाहिजे, त्या ठिकाणी राहणारा असला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या सहकारी संस्थेची
कार्यक्षेत्र जे तालुका असेल तर त्याच तालुक्यामध्ये तो निवासी असला पाहिजे. ज्यावेळेस तो तालुक्याच्या बाहेर जाईल त्याचं आपोआप सभासदत्व रद्द होऊन जाईल आणि म्हणून कार्यक्षेत्रात त्याचं वास्तव्य पाहिजे आणि त्याचबरोबर त्याने प्रवेश शुल्कासोबत कमीत कमी एक भाग त्याने खरेदी केलेला असला पाहिजे, त्याची रक्कम जमा केलेली असली पाहिजे. अशा व्यक्तीला सभासद होता येईल. त्यानंतर विद्यार्थी सभासद तिसरी जी घटक आहे ज्याला सभासद होता येईल. ज्यावेळेस शैक्षणिक संस्थांमध्ये ग्राहक भांडार स्थापन केले असतात, म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू आहेत सहकारी भांडाराच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात, तर त्या ठिकाणी सभासद होण्यासाठी वयाची अट नसते. म्हणजे तिथे फक्त त्या शैक्षणिक संस्थेचा तो विद्यार्थी असला पाहिजे आणि त्याने प्रवेश शुल्कासोबत किमान एक भाग त्याने खरेदी केलेला असला पाहिजे, त्या भागाची रक्कम त्याने जमा केली असली पाहिजे. या ठिकाणी वयाची अट नाही. फक्त विद्यार्थी सभासदांच्या बाबतीत म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये जे ग्राहक भांडार स्थापन केले जातात तिथे वयाची अट नाही आहे, फक्त तो त्या संस्थेचा विद्यार्थी असला पाहिजे. त्यानंतर पुढे आहे नोंदणीकृत संस्था. संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांना सभासद होता येतं. म्हणजे ज्यामध्ये एखादी शैक्षणिक संस्था आहे तिची नोंदणी झाली, एखादी क्रीडा संस्था आहे तिची नोंदणी झाली आहे, अशा नोंदणीकृत संस्थांना सहकारी संस्थेचे भाग खरेदी करून तिथे सभासद होता येईल. त्यानंतर भागीदारी ज्या संस्था आहेत त्या भागीदारी संस्थांना सुद्धा सहकारी संस्थेचं सभासद होता येतं. भागीदारी कायदा 1932नुसार त्यांची स्थापना झालेली आहे आणि त्याचबरोबर त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात आहेत. तर अशा भागीदारी संस्थांना सहकारी संस्थेचं सभासद होता येतं. त्यानंतर कंपनीला सुद्धा सहकारी संस्थेचं सभासद होता येतं. जी भारतीय कंपनी कायदा 2013नुसार जी स्थापना झालेली आहे आणि त्याचबरोबर तिचं कार्यालय सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलं पाहिजे. जे मुख्य कार्यालय आहे त्या कंपनीचं ते सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलं पाहिजे आणि त्याचबरोबर कंपनीचा आणि हेतू आणि उद्देश जो आहे तर तो सहकारी संस्थेच्या हेतू उद्देशाशी सुसंगत असला पाहिजे, विसंगत नको. एखादी सहकारी संस्था जर शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली आहे आणि कंपनीच्या हेतूमधून शेतकऱ्यांचं हित त्या ठिकाणी दुखावलं जातं आहे, अशा परिस्थितीत त्या कंपनीला सहकारी संस्थेचं सभासद होता येणार नाही. म्हणून कंपनीचा हेतू आणि उद्देश हा सहकारी संस्थेच्या हेतू उद्देशाशी सुसंगत असला पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक विश्वस्त संस्था ज्या आहेत तर त्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांना सुद्धा सहकारी संस्थेचं सभासद होता येतं. मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860नुसार ज्यांची समाजाला सेवा देण्यासाठी ज्यांची स्थापना झालेली आहे अशा विश्वस्त संस्था ह्या सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात, त्यांना सभासद होता येतं. त्याचबरोबर सहकारी संस्था ही सुद्धा दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. ही सहकारी संस्था कायदा 1960नुसार नोंदवलेली एखादी जर सहकारी संस्था असेल तर ती त्याच कायद्याप्रमाणे नोंदणी झालेल्या दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. ज्यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल की एखादी जर शेती सहकारी संस्था आहे जिचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्ज देणं आणि त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा पुरवणं ही जिचा उद्देश आहे, अशी सहकारी संस्था जी आहे तर ती सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. जी विपणन संस्था शेतकऱ्यांचा माल विक्री करणार आहे, विकून देणार आहे, अशा संस्थेची सभासद होऊ शकते. त्यानंतर पुढे आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात. ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल तर ह्या सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात, त्यांना तो अधिकार आहे. आणि त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकार हे सुद्धा आवश्यकता जर भासली तर सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारता येते. त्या ज्या आहेत तर त्या सहकारी संस्थेचं सभासद जे आहे तर त्या स्वीकारू शकतात. अशा पद्धतीनं ह्या 10 अटी आहेत, या 10 जे घटक आहेत तर यांना संस्थेचं जे सहकारी संस्थेचं सभासदत्व त्यांना स्वीकारता येईल. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे तर ते आहे
सभासदांचे प्रकार जे आपण व्याख्येमध्ये वरती जे बघितलेलं होतं, की ज्यामध्ये आपण बघितलेलं होतं की जी व्याख्या आपण बघितलेली होती त्या व्याख्येमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्यामध्ये जी काही प्रवर्तक आहे त्या प्रवर्तकांव्यतिरिक्त म्हणजे ज्यांना नाममात्र सभासद, सहयोगी सभासद हे जे आहेत तर हे सभासद म्हणून यांना मान्यता मिळते. तर त्याचाच आपल्याला सविस्तररित्या अभ्यास या ठिकाणी या सभासदांच्या प्रकारामध्ये करायचा आहे. बघा, ज्यामध्ये आता सभासदांचे प्रकार आहे क्रियाशील सभासद, दुसरा प्रकार आहे अक्रियाशील सभासद, तिसरा प्रकार आहे सहयोगी संयुक्त सभासद आणि चौथा प्रकार आहे नाममात्र नामधारी सभासद. आता आपण हे जे 4 प्रकार आहेत ते सविस्तररित्या अभ्यासूयात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे क्रियाशील सभासद. आता काय आहे क्रियाशील सभासद? क्रियाशील सभासद म्हणजे अशा प्रकारचा सभासद आहे की जो खऱ्या अर्थाने संस्थेचा मालक असतो. म्हणजे तो संस्थेच्या कारभारामध्ये सहभाग घेतो आणि त्याचबरोबर संस्थेची जी काही उपविधी असते, हे आपण मागील वर्षी बघितलेले उपविधी म्हणजे ज्यामध्ये संस्था चालवण्याचे नियम दिलेले आहेत, तर अशा उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतील किंवा साधनं असतील तर त्यांचा किमान मर्यादेत तो वापर करत असतो, त्याचा वापर घेतो, त्याचा उपभोग तो घेत असतो किमान मर्यादेमध्ये, तर त्याला क्रियाशील सभासद त्याला असं म्हणतात. म्हणजे जो सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो असा जो आहे तो क्रियाशील सभासद आहे, ज्याला कायद्याप्रमाणे सभासद या नात्याने सर्व अधिकार त्याला प्राप्त झालेली आहेत. ज्यामध्ये कोणकोणते अधिकार आहेत तर ते आहे जी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा असते किंवा विशेष सर्वसाधारण सभा असते तर यांची सूचना त्याला मिळाली पाहिजे, हा पहिला अधिकार आहे. त्याचबरोबर सभेमध्ये जी काही चर्चा होणार आहे वेगवेगळ्या विषयांवरती, या चर्चेमध्ये त्याला सहभाग घेता येणार आहे. जर व्यवस्थापन समितीवरती सदस्य निवडून द्यायचे असेल किंवा एखाद्या विषयावरती चर्चा झाल्यानंतर मतदान करायचं असेल तर ते मतदान करण्याचा अधिकार आहे. ज्यावेळेस संस्था लाभांश जाहीर करत असेल तर त्यावेळेस लाभांश मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर गरज वाटल्यास संस्थेची हिशेब पुस्तकंसुद्धा तो तपासू शकतो आणि हे अधिकार त्याला सभासद क्रियाशील सभासदाला प्राप्त आहेत. परंतु त्याने ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल, म्हणजे अधिमंडळाच्या ज्या सभा आहेत तर त्या सभेला त्याने लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एकदा त्याने सभेला हजर राहिलं पाहिजे, ही त्याची अट आहे. आणि त्याचबरोबर त्याने ज्या काही संस्थेच्या उपविधीत नमूद केलेल्या सेवा आहेत किंवा साधनं आहेत यांचा किमान मर्यादेमध्ये त्याने वापर करणंसुद्धा आवश्यक आहे, तरच तो पुढील कालावधीमध्ये क्रियाशील सभासद म्हणून राहू शकतो. अन्यथा त्याचा परिणाम दुसऱ्या प्रकारात होतो, तो आहे अक्रियाशील सभासद. हे जेव्हा आपण वर बघितलं की क्रियाशील सभासदासाठी काही अट आहेत की ज्याने लागोपाठ अधिमंडळाच्या वार्षिक सभांना त्याने 5 वर्षामध्ये किमान एकदा तरी त्याने हजर राहिलं पाहिजे. जर तो हजर राहत नसेल, किमान एकाही सभेला जर तो हजर राहिला नाही तर उपविधीप्रमाणे किमान एकदा ज्या काही सेवा असतील तर त्याचा उपभोग त्याने घेतला पाहिजे, किमान सेवा त्याने किंवा त्याचा किमान मर्यादेत त्याने वापर केला असला पाहिजे या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकदा तरी. आणि असं जर केलं जात नसेल तर तो अक्रियाशील सभासद म्हणून ओळखला जातो, समजला जातो. अक्रियाशील सभासद म्हणून त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि असा जो व्यक्ती आहे की ज्याचं अक्रियाशील सभासद म्हणून ज्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, तर वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत संस्थेनं त्याला कळवलं पाहिजे की तुमचं अक्रियाशील सभासद म्हणून वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, असं त्या सभासदाला कळवलं गेलं पाहिजे. आणि मग या वर्गीकरण केल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात क्रियाशील सभासदाचे जे काही निकष आहे तर जर त्याने ते पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील सभासद होऊ शकतो. जे कोणतेही त्याला निकष पूर्ण करायचे आहेत जे आपण वर बघितलेले होते की त्याला किमान ज्या वार्षिक सर्वसाधारण सभा आहेत तर त्यातील
लागोपाठ 5 वर्षामध्ये एकदा तरी त्यांनी हजर राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर संस्थेची जी सेवा आहे तर त्याचा उपभोक्ता त्याने बनलं पाहिजे. उदाहरणार्थ जर एखादा सहकारी साखर कारखान्याचा सभासद असेल तर त्याने 5 वर्षातून एकदा संस्थेला त्याने ऊस जो आहे तो ऊस दिला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याने सभेला हजर राहिलं पाहिजे. आणि जर त्याने 5 वर्षात एकदाही ऊस दिला गेला नाही, 5 वर्षात जर तो एकदाही पुन्हा हजर राहायला गेला नाही तर त्याचं सभासदत्व जे आहे तर ते रद्द होऊ शकतं आणि त्याला अक्रियाशील सभासद म्हणून संस्था जाहीर करते. आणि परंतु अशा अक्रियाशील सभासदाला निबंधकाकडे त्याला दाद मागता येतो. मी त्याला योग्य ती स्पष्टीकरणं खुलासे जे आहेत तर मी का क्रियाशील राहू शकलो नाही, अक्रियाशील का बनलो, यासंबंधी जी खुलासे आहे ती निबंधकाकडे सादर करता येतात. योग्य वाटल्यास निबंधक त्याला योग्य तो न्याय देऊ शकतो, अन्यथा संस्थेचा निर्णय कायम केला जातो. त्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तर तो पुढचा प्रकार जो आहे तर तो आहे सहयोगी किंवा संयुक्त सभासद. आता जे सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती ज्या आहेत तर त्या संयुक्तिकपणे भाग खरेदी करत असतात. 4 लोक एकत्र येतात, 5 लोक एकत्र येतात आणि ते सहकारी संस्थेचे भाग संयुक्तिकरित्या खरेदी करत असतात. मग अशा पद्धतीनं भाग ज्यावेळेस खरेदी केले जातात त्यावेळेस भाग प्रमाणपत्रावरती प्रथम स्थानी ज्याचं नाव आहे तर तो क्रियाशील सभासद असतो आणि प्रथम स्थान सोडून 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या स्थानावरती जे असतात तर त्यांना सहयोगी सभासद असं म्हटलं जातं. पहिल्या स्थानावरचा क्रियाशील सभासद तर पहिलं स्थान सोडून इतर जे राहिलेत हे सगळे सहयोगी सभासद आहेत. मग त्यांचं नाव जे आहेत तर ते 2ऱ्या किंवा त्या पुढच्या क्रमांकावरती येतं आणि या ज्या सहयोगी सभासदांना म्हणजे 1 नंबरचं सोडून राहिलेले इतर सर्व तर त्यांना क्रियाशील सभासदाप्रमाणे कोणतेही अधिकार नसतात. परंतु जर क्रियाशील सभासद सभेसाठी जर गैरहजर असेल तर त्या सभेमध्ये या 1 नंबर सोडून राहिलेल्या कोणत्याही व्यक्तीपैकी एक व्यक्ती जो आहे तो हजर राहून त्याला मतदान करता येतं आणि ह्या प्रथम व्यक्ती सोडून राहिलेले इतर कोणालाही स्वतंत्रपणे भाग प्रमाणपत्र दिलं जात नाही. फक्त पहिल्या क्रमांकावरती ज्याचं नाव आहे त्याच्या अधिकृत पत्त्यावरती भाग प्रमाणपत्र पाठवलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकावरती असलेला जो सभासद आहे तो क्रियाशील सभासद आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व जे सभासद आहे तर ते आहेत सहयोगी सभासद. आणि अशा प्रकारचं जे सभासदत्व असतं याला म्हणतात संयुक्त सभासदत्व. अशा पद्धतीनं हा जो तिसरा प्रकार आहे तो आहे सहयोगी किंवा संयुक्त सभासद. त्यानंतर आपल्याला चौथा प्रकार जो बघायचा आहे तो आहे नाममात्र किंवा नामधारी सभासदत्व. जे नावाप्रमाणेच फक्त नाममात्र आहे, नामधारी आहे तो सभासद म्हणून, म्हणजे ज्याला क्रियाशील सभासदाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत, जो नावाचा सभासद आहे. ज्यावेळेस उपविधीनुसार सहकारी संस्थेच्या नोंदणीनंतर नाममात्र जो सदस्य आहे तर त्याचं नाममात्र सदस्यत्व जर संस्थेनं मान्य केलं असेल तर तो नाममात्र सभासद असतो. म्हणजे ज्याला संस्थेच्या सेवांचा उपभोग घ्यायचा आहे किंवा कोणता तरी व्यवहार त्याला संस्थेशी करायचा आहे, अशा प्रक्रियेमध्ये जो प्रवेश फी भरतो, अर्ज करतो आणि संस्थेचा सभासद बनतो, जेणेकरून त्याला संस्थेशी व्यवहार करता येतील. उदाहरणार्थ एखाद्या सहकारी बँकेचा एखादा नाममात्र सभासद झाला, म्हणजे ज्याला कर्ज घ्यायचं होतं आणि कर्ज घेण्यासाठी तो सभासद बनला, तो आहे नामधारी सभासद. म्हणजे ज्याला संस्थेचे भाग खरेदी करण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळेच त्याला क्रियाशील सभासदाचे कोणतेही अधिकार प्राप्त होत नाही. क्रियाशील सभासदाचे अधिकार म्हणजे कोणते आपण ते बघितलं आहे की जे सभेमध्ये हजर राहणं, सभेची सूचना मिळवणं, चर्चेत सहभाग घेणं, मतदान करणं, लाभांश मिळवणं, संस्थेची हिशोबपुस्तकं पाहणं, अशा प्रकारचे कोणतेही अधिकार या नाममात्र जो सभासद आहे तर ह्या सभासदाला प्राप्त होत नाही. अशा पद्धतीनं हे जे 4 प्रकार जे आहेत तर ते आपण बघितलेले आहेत सभासदाचे, ज्यामध्ये क्रियाशील सभासद आहे, अक्रियाशील सभासद आहे, सहयोगी किंवा संयुक्त सभासद आहे आणि नाममात्र नामधारी सभासद आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे
ते आहे सभासदांचे अधिकार, जे आपण वरतीही बघितलेले आहेत. ते आता आपण सविस्तररित्या बघणार आहोत की सभासदांचे अधिकार म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हे जे सभासदांचे अधिकार जे आहेत तर ते आहेत खऱ्या अर्थाने क्रियाशील जो सभासद आहे, ज्याचा पहिल्या क्रमांकावरती आपण बघितलेला आहे की त्याचे हे अधिकार आहेत. आता त्याचा पहिला जो अधिकार आहे तो आहे भाग प्रमाणपत्र मिळविणं. ज्याने जे भाग खरेदी केलेले आहेत तर त्या खरेदी केलेल्या भागांची मालकी हक्क दर्शवणारं जे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा त्याला अधिकार आहे. आणि त्याचबरोबर भविष्यात तो या भागांचं हस्तांतरण करू शकतो. आणि त्याचबरोबर संस्थेमध्ये भागांच्या खरेदीची जी काही रक्कम जमा केलेली आहे तर त्या रकमेची पावती मिळवण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे. त्यानंतर दुसरा त्याला अधिकार प्राप्त होतो आहे तर तो म्हणजे सभेबाबतचा अधिकार. आपण वरती बघितलं त्या पद्धतीने की वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल तर या सभेची सूचना मिळण्याचा त्याला अधिकार आहे. ती सूचना त्याला मिळालीच पाहिजे. त्याचबरोबर त्या सभेमध्ये तो उपस्थित राहू शकतो. सभेमध्ये ज्या ज्या विषयांवरती चर्चा केली जाणार आहे त्या चर्चेमध्ये तो सहभाग घेऊ शकतो आहे. आणि त्याचबरोबर सभेमध्ये जे जे काही कामकाज होणार आहे तर त्या संपूर्ण कामकाजामध्ये तो सहभाग घेऊ शकतो. असे जे सभेबाबतचे जे अधिकार आहेत ते त्याला प्राप्त झालेले असतात. त्यानंतर पुढचा जो अधिकार आहे तर तो आहे व्यवस्थापन समितीबाबतचा अधिकार. आपण बघितलेलं आहे की मागील वर्षी व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेचं दैनंदिन व्यवस्थापन बघण्याचं काम करत असते. दैनंदिन व्यवस्थापन त्याचबाबतचं नियोजन ही व्यवस्थापन समिती करत असते. सर्व सभासद हे मालक जरी असले तर कामकाज जे आहे तर ते व्यवस्थापन समितीमार्फत चालत असतं. मग ही जी व्यवस्थापन समिती आहे तर या व्यवस्थापन समितीवरती आपले प्रतिनिधी सभासदाला नेमता येतात. त्याचबरोबर तो स्वतःसुद्धा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढूसुद्धा शकतो. त्याला आपले प्रतिनिधी पाठवता येतात. स्वतः तो निवडणुकीसाठी उभासुद्धा राहू शकतो. हा महत्त्वाचा अधिकार व्यवस्थापन समितीबाबत त्याला प्राप्त होते. म्हणजे त्याला निवडणूकही लढवता येते. त्याचबरोबर आपले प्रतिनिधी व्यवस्थापन समितीवरती म्हणजे संचालक मंडळावरती त्याला पाठवता येतात. त्यानंतर पुढचा अधिकार आहे तो आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. जर कधीकधी असं होतं की व्यवस्थापन समिती अधिमंडळाची सभा काही विशेष कारणामुळे बोलावत नाही, मग कदाचित फ्रॉड असेल किंवा आणखी कोणती कारणं असेल त्यामुळे व्यवस्थापन समिती सभा बोलवत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये सभा आयोजित करण्यासाठी तो म्हणजे सभासद निबंधकाकडे अर्ज करू शकतो. आणि जर गैरव्यवहार त्याच्या लक्षात आले असतील तर त्या संबंधी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा त्याला निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्याला प्राप्त होत असतो. त्याचबरोबर सहकारी संस्था ज्यासाठी स्थापन झालेली आहे अशा वस्तू असतील, सेवा असतील, त्याचबरोबर लाभांश असेल तर तो मिळवण्याचा अधिकार जो आहे तर तो अधिकार या ठिकाणी या सभासदाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे संस्थेने देऊ केलेल्या वस्तू असतील, सेवा असतील आणि त्याचबरोबर व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश असेल तर तो लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदाला प्राप्त होतो. त्याचबरोबर वारसाबाबत काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. सहकारी संस्थेत जो सभासद आहे तर तो त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला किंवा त्याच्यानंतर वारस म्हणून तो त्याने सुचवलेल्या व्यक्तीची नोंद करू शकतो, म्हणून वारस म्हणून नोंद करू शकतो. त्याचबरोबर भविष्यात जर वाटलं तर वारस नावामध्ये तो बदलसुद्धा करू शकतो. हा बदल करण्याचा अधिकार त्याला प्राप्त झालेला आहे. आणि या 6 अधिकारांव्यतिरिक्त आणखीनही काही जे अधिकार आहेत तर ते अधिकार या ठिकाणी त्याला प्राप्त झालेले आहेत, ज्यामध्ये संस्थेची हिशेब पुस्तकं आणि पत्रकं तपासणं असेल, नोंदवह्या तपासणं असेल. त्याचबरोबर जर कायदेशीर काही कारवाईसाठी त्याला साक्षांकित प्रती आवश्यक असतील तर त्या मिळवण्याचा अधिकार आहे, ज्यामध्ये उपविधीची प्रत असेल, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक असेल, नफातोटा पत्रक असेल, सभासद नोंदवही असेल आणि सभेचं इतिवृत्त मिळवण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे अधिकार आहे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला आहे. सभेबाबत काही अधिकार प्राप्त झालेत,
व्यवस्थापन समितीबाबत काही अधिकार प्राप्त झालेत, निबंधाकडे अर्ज करण्याचा अधिकार आहे, लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार आहे, वारसाबाबत काही अधिकार आहेत आणि त्या व्यतिरिक्तही काही इतर अधिकार जे आहेत तर ते सभासदाला प्राप्त झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला मुद्दा असायचा आहे तो आहे सभासदांच्या जबाबदाऱ्या. तर आपण सविस्तररित्या अभ्यास करूया या सभासदांच्या जबाबदाऱ्या. आता सभासदांच्या ज्या जबाबदारी आहे त्यातली पहिली जी जबाबदारी आहे तर ती आहे भागधारण करणे. पहिला अधिकार जो आहे की ज्याद्वारे जबाबदारी आहे ती म्हणजे भागधारण करण्याची. आपण बघितलेलं आहे की सभासद होण्यासाठी या सभासदाला सहकारी संस्थेचं भाग जे आहेत किमान एक भाग त्याला खरेदी करावा लागतो आणि अशा पद्धतीनं किमान एक भाग त्याने खरेदी केला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्याला एकूण भाग भांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक जे भाग आहे तर ते खरेदी करता येत नाही, धारण करता येत नाही. उदाहरणार्थ सहकारी संस्थेची जर 5,000 इतके भाग असतील तर त्यातील फक्त जास्तीत जास्त 1,000 भाग तो खरेदी करू शकतो. त्यापेक्षा जास्त भाग त्याला खरेदी करता येणार नाही. मात्र राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना हे बंधन नाही. त्यांना आवश्यक तेवढे ते भाग खरेदी करू शकतात. त्यांना वाटलं की 5,000पेक्षा 2,000 भाग 5,000पैकी 2,000 भाग खरेदी करायचे आहे तर तेवढे ते भाग खरेदी करू शकतात. फक्त व्यक्तिशः त्याला मर्यादा जी आहे तर ती आहे. त्यानंतर दुसरी त्याची जबाबदारी आहे ती आहे नियमांचं पाळणे. सहकारी संस्था कायदा 1960, त्यानंतर अधिनियम 1961, त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे काही पोटनियम आहेत तर याचं पालन करण्याची जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी सभासदाची आहे. कुठेही आणि कोणत्याही नियमाचा भंग होणार नाही याची काळजी या ठिकाणी सभासदाने घेतली गेली पाहिजे. त्याचबरोबर पुढची जबाबदारी आहे तर ती देणी देण्याची. जोपर्यंत सभासद म्हणून तो त्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत त्याला संस्थेच्या देण्या देण्याची जबाबदारी त्याची आहे. जर त्याने राजीनामा दिला किंवा संस्थेने त्याची हकालपट्टी केली तर सभासदत्वाच्या शेवटच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी तो संस्थेला जबाबदार असतो. मी त्याची या ठिकाणी जबाबदारी आपल्याला माहिती आहे, सहकारी संस्थेच्या बाबतीत जबाबदारी ही मर्यादित असते, म्हणजे त्याच्या भागांच्या प्रमाणामध्ये असते. या भागांवरील जेवढं देणी आहे तेवढं देणं त्याला द्यावं लागेल. या व्यतिरिक्त आणखी देण्याची गरज नसते, परंतु तेवढं राहिलेलं देण्याची जबाबदारी जी आहे तर ती त्या सभासदाची असते. ही महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे तर ती आहे देयतेची. बघा, सहकारी संस्थेच्या बाबतीत जबाबदारी जी आहे तर त्या मर्यादित असतात आणि ती किती असते तर आपण बघितलेलं आहे. ती जबाबदारी त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकेच असते. त्याने जर 10 रुपये किमतीचे 10 भाग खरेदी केले तर एकूण रक्कम त्याला 100 द्यायची आहे. तेवढीच त्याची मर्यादा आहे, तेवढीच त्याने रक्कम द्यायची. याच्या व्यतिरिक्त त्याला आणखी रक्कम देण्याची गरज नसते, परंतु तेवढी जबाबदारी त्याची आहे की त्याने संस्थेची तेवढी 100 रुपयाची देणी दिली गेली पाहिजे. ही देयतेची जबाबदारी आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे कर्ज वापर व परतफेड. जर सभासदाने संस्थेकडून विशिष्ट कारणासाठी कर्ज घेतलं गेलं असेल, उदाहरणार्थ एखाद्या शेतकरी सहकारी संस्थेकडून त्यांनी पीक उभारण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर ते त्याच कारणासाठी वापरलं गेलं पाहिजे आणि त्यासाठीची जी काही विशिष्ट मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आत त्याने त्याची परतफेड केली गेली पाहिजे. म्हणजे घेतलेल्या कारणासाठी कर्ज वापर करायचा आणि त्याचबरोबर विशिष्ट मुदतीमध्येच त्याची परतफेड जी आहे ती परतफेड केली गेली पाहिजे. ही महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर त्याने पुढची जबाबदारी आहे ती आहे सभांना उपस्थिती. ज्या वेळेस संस्थेनं वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल तर ती बोलावली गेली असेल तर त्यासाठी त्या सभेसाठी उपस्थिती आणि त्याचबरोबर जर गरज वाटली, वेगवेगळ्या कारणासाठी मतदान घ्यायची जर गरज वाटली तर ते करण्याची जबाबदारी जी आहे
तर सभासदाची आहे. सभांना उपस्थिती राहणे आणि त्याचबरोबर सभेतलं कामकाज पूर्ण करणे ही जबाबदारी जी आहे तर ती सभासदाची आहे. पुढची जबाबदारी आहे ती आहे नुकसान भरपाईची. हे जर सभासदाच्या गैरवर्तनाने जर संस्थेचं काही नुकसान झालं तर त्याची भरपाई संबंधित सभासदांनी केली गेली पाहिजे. उदाहरणार्थ त्याने संस्थेचा नावाचा वापर करून काही व्यवहार केलेत आणि त्यामध्ये संस्थेचं नुकसान झालं तर जे काही नुकसान झालं असेल तर ती भरण्याची जबाबदारी ही त्या सभासदाची आहे. म्हणून ती जबाबदारी त्याची आहे. त्यानंतर संस्थेचं हित जोपासणं ही सुद्धा महत्त्वाची जबाबदारी सभासदाची आहे. ज्यासाठी सहकारी संस्था ज्या उद्देशासाठी ज्या हेतूसाठी स्थापन झालेली आहे तर त्यासाठी संस्थेचं हित जोपासणं आणि त्याचबरोबर संस्थेच्या कामात मदत करणं यासाठी प्रत्येक सभासद हा जबाबदार असतो. सभासद हा संस्थेचा मालक आहे आणि मालकाची जबाबदारी आहे संस्थेचं हित जोपासणं. त्यामुळे त्याने संस्थेचं हित जोपासलं पाहिजे. कोणत्याही कारणाने संस्थेचं नुकसान होणार नाही याची काळजी त्याने घेतली गेली पाहिजे. संस्थेचं हित जोपासण्याची त्याची जबाबदारी आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती आहे उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री करणं.